नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा रामबावडा यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यातील 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत जेवढे काही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. आणि आता बिलकुल टाइमपास न करता हातामध्ये एक वही आणि एक पेन घेऊन बसा आणि प्रश्न हे नोट करून घ्या. प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला किती जागा मिळालेल्या आहेत? याचं उत्तर आहे 230 जागा महायुतीला मिळालेल्या आहेत. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 132 जागा, राष्ट्रवादी पक्षाला 50 जागा आणि शिवसेना पक्षाला 56 जागा मिळालेल्या आहेत. याच्यामध्ये नोटाला किती टक्के मतदान झालेले आहे पहा, 0.72% के एवढे नोटाला मतदान झालेले आहे. पुढचा प्रश्न बघा, विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीला एकूण किती जागा मिळालेल्या आहेत? 58 जागा मिळालेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यात सर्वाधिक मताने कोणता उमेदवार निवडून आलेला आहे? याचं उत्तर आहे काशीराम पावरा या उमेदवाराचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, झारखंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत? 34 जागा मिळालेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, 1 नोव्हेंबर 2024 रोजी संरक्षण सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? याचं उत्तर आहे राजेश कुमार सिंग यांनी संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, या 2 महिन्यामध्ये 3 जणांच्या बदल्या झालेल्या आहेत. विवेक फणसाळकर, दुसरे आहेत संजय वर्मा आणि तिसरे आहेत रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कैलाश मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात झालेली आहे? याचं उत्तर असणार आहे मध्य प्रदेश राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपदी 6व्यांदा कोणाची नियुक्ती झालेली आहे? मराठा साहित्य परिषद अध्यक्षपदी 6व्यांदा कोणाची नियुक्ती झालेली आहे? याचं उत्तर असणार आहे कौतिकराव ठाले पाटील यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न 9 आहे, महाकुंभ 2025चा मेळा कोठे होणार आहे? याचं उत्तर असणार आहे प्रयागराज या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 10 आहे, कोणाच्या हस्ते व्हिजन पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे? व्हिजन पोर्टल हे कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेले आहे? याचं उत्तर असणार आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेले आहे. यात पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे? कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे? याचं उत्तर असणार आहे हरियाणा या राज्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12 आहे, आर्यस्नेक हायपरसोनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? याचं उत्तर असणार आहे रशिया या देशाने विकसित केलेले आहे. प्रश्न 13 आहे, भारताने कोणते वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित केलेले आहे? याचं उत्तर असणार आहे 2026 हे वर्ष घोषित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 14 आहे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? याचं उत्तर असणार आहे IAS विपिन कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच चर्चेत आलेला लुना क्रेट हे कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर असणार आहे गुजरात राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 16 आहे, आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे? या केंद्राचे नाव काय आहे पहा, नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिर हे नवीन केंद्राचे नाव असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिली सरकारी हेली रुग्णवाहिका AIMS ही कोठे सुरू झालेली आहे? याचं उत्तर असणार आहे ऋषिकेश या ठिकाणी सुरू झालेले आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे पहा, उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18 आहे,
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोणता ठरलेला आहे? कोण ठरलेला आहे गोलंदाज? याचं उत्तर असणार आहे रवींद्रचंद्रन अश्विन हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे एमर्जिंग टीम एशिया कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? हा एशिया कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे? याचं उत्तर असणार आहे अफगाणिस्तान या देशाने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 आहे भारतातील पहिले अनलॉक स्पेस मिशन कोणत्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलेले आहे? भारतातील पहिले अनलॉक स्पेस मिशन कोणत्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आले? याचं उत्तर असणार आहे लेह या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे नुकताच कोणत्या शहराला सर्वात शाश्वत वाहतूक व्यवस्था म्हणून पुरस्कार मिळालेला आहे? शाश्वत वाहतूक व्यवस्था पुरस्कार हा कोणत्या शहराला मिळालेला आहे? याचं उत्तर असणार आहे कोची या शहराला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22 आहे सॅफ महिला चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? महिला चॅम्पियनशिप स्पर्धा ही कोणी जिंकलेली आहे? याचं उत्तर असणार आहे बांगलादेश या देशाने या जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न आहे गुजरातमधील सर्वात मोठा कचरा ते ऊर्जा प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे? गुजरात राज्यातील सर्वात मोठा हा कचरा आणि ऊर्जा प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे? याचं उत्तर असणार आहे अमित शहा यांनी सुरू केलेला हा कोठे आहे प्रकल्प? अहमदाबाद या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24 आहे डुबाबुको हे कोणत्या देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत? डुबाबुको हे बोत्सवाना या देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे नुकतेच बटरफ्लाय पार्क हे कोठे सुरू करण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बटरफ्लाय पार्क हे सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे नुकतेच अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेले आहेत? अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प बनलेले आहेत आणि हे कोणत्या पक्षाकडून आलेले आहेत पहा निवडून? रिपब्लिकन पार्टी या पक्षाकडून निवडून आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे होमगार्ड महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? महाराष्ट्राचे होमगार्ड महासंचालकपदी हे रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28 आहे महाराष्ट्राचे एसबी महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? महाराष्ट्राचे एसबी महासंचालक म्हणून संजीव कुमार सिंगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मेलुरू हा अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17वा जिल्हा बनलेला आहे? मेलुरू हा अधिकृतपणे 17वा जिल्हा हा नागालँड या राज्याचा बनलेला आहे. अगोदर नागालँड या राज्यामध्ये 16 जिल्हे होते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30 आहे आशियातील सर्वात खराब ट्रॅफिक हे कोणत्या शहरामध्ये पहिल्या स्थानकावर आहे? आशियातील सर्वात जास्त ट्रॅफिक हे बेंगळुरू या शहरामध्ये हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न आहे रुस्तम हिंदकेसरी 2024 ही कुस्ती स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? रुस्तम हिंदकेसरी 2024 कुस्ती स्पर्धा ही सिकंदर शेख या पैलवानाने जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी आशिष खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 2024 वर्षातील जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरलेली आहे? जगातील सर्वात सुंदर महिला ही जोडी कोमर या ठरलेल्या आहेत आणि या काय काम करतात पहा ब्रिटिश अभिनेत्री आहेत. याचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33 आहे सलग 2 T20 सामन्यात शतक ठोठावणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? T20 सामन्यात शतक ठोठावणारा पहिला भारतीय हा संजू सॅमसन हा खेळाडू ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे वंचित कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणता ब्रँड सुरू केलेला आहे? वंचित कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने ट्युलिपी हा ब्रँड सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आता प्रश्न क्रमांक 35 पहा तिसरा रोहिणी नेयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे?
तिसरा रोहिणी नेहर पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? याचं उत्तर आहे अनिल प्रधान यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे. कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरकाबंदी केली जाणार आहे? कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2000 पासून बुरखाबंदी केली जाणार आहे? याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये बुरखाबंदी केली जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे. हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024चा हा पुरस्काराचा मानकरी कोण ठरलेला आहे? याचं उत्तर आहे हरमनप्रीत सिंग या खेळाडूचं नाव आहे. सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार हा मानकरी ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. हॉकीमधील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार 2024 साठी PR श्रीजय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भालाफेक नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, जॉन झेलेन्झी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणता पुरस्कार क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024 मध्ये बंद केलेला आहे? याचं उत्तर आहे ध्यानचंद जीवन पुरस्कार हा क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024 मध्ये बंद केलेला आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. RCC अँटी करप्शन युनिटचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? पहा, RCC अँटी करप्शनचे नवीन अध्यक्ष सुमती धर्मवर्धने या बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे. लडाखमधील पहिले पोलो स्टेडियमचे उद्घाटन कोणी केलेले आहे? लडाखमधील पहिल्या पोलो स्टेडियमचे उद्घाटन हे बेडिश मिश्र यांनी केलेले आहे. पहा, पुढचा प्रश्न काय आहे? पहा, नुकताच तिसरा रोहिणी नेयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? नुकताच तिसरा नेयर पुरस्कार हा अनिल प्रधान यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे. जागतिक स्तरावर सर्वात तरुण FID बुद्धिबळपटू हे कोण बनलेले आहेत? पहा, अनिश सरकार हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे. क्रमांक 25 आहे. 2024 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून कोणाचा क्रमांक लागतो? पहा, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून सिंगापूर या देशाचा क्रमांक लागतो. पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिल्या रेड डॉट साइट पिस्तूलचे नाव काय आहे? पहा, भारतातील पहिल्या रेड डॉट स्टाईल पिस्तूलचे फॅटम हे नाव आहे. पुढचा प्रश्न आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाने तिसरे महासागर शिखर आयोजित केलेले आहे? पहा, भारत देशाने हे आयोजित केलेले आहे. महासागर शिखर हे आयोजित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे. मॉरिश देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? पहा, मॉरिश देशाच्या पंतप्रधानपदी ही नवीन राम गुलाब यांची नियुक्ती झालेली आहे. पहा, जपान देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झालेली आहे? जपान देशाच्या पंतप्रधानपदी शिगेरू इशिबा यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे. इंडियन चेंबर अँड फूड ऑफ द ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? इंडियन चेंबर अँड फूड ऑफ द ॲग्रिकल्चर यांच्या अध्यक्षपदी सुरेश प्रभू यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे. चेन्नई ग्रँडमास्टर 2024 चे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? चेन्नई ग्रँडमास्टर स्पर्धेचे 2024 चे हे विजेतेपद हे अरविंद चिदंबर यांनी पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न आहे. 76व्या प्रजासत्ताक दिनाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती हे भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत? हे इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती हे भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे. क्रमांक 53 आहे. 2024 बुकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? 2024 बुकर पुरस्कार हा सामंता हार्वे यांना जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे. महिला टेनिस असोसिएशनच्या फायनल 2024 मध्ये कोणी जिंकलेले आहे? कोको गॉफ यांनी जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न आहे. क्रमांक 55 पहा, 2024 आणि 2025 साठी FII चे अध्यक्षपद म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? पहा, हर्षवर्धन अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे.
पुढचा प्रश्न आहे, नुकतेच सीप्लेन उडान कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे? सीप्लेन उडान हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 57 आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे? पहा, डोमिनिका या देशाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले आहे आणि पंतप्रधान यांना असे एकूण 14 देशाचे सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आणि पुढचा प्रश्न आहे, जगात कोणत्या शहरात पहिल्या एअर टॅक्सी स्टेशनची सुरुवात करण्यात आलेली आहे? पहा, याचं उत्तर आहे दुबई या देशामध्ये. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने नुकताच सोलर फ्रेंच प्रोजेक्ट सुरू केलेला आहे? कोणत्या राज्याने नुकताच सोलर फ्रेंच प्रोजेक्ट सुरू केलेला आहे? पहा, ओडिसा राज्याने केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो? बाली यात्रा महोत्सव हा ओडिसा या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 61 आहे. भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्टरच्या निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या देशामध्ये करार झालेला आहे? जपान आणि भारत या देशांमध्ये करार झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, युके म्हणजेच युनायटेड किंगडम मध्ये सर्वोत्कृष्ट फिल्मचा पुरस्कार मिळवणारे पहिली भारतीय फिल्म ही कोणती ठरलेली आहे? पहा, द फेबल ही फिल्मचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 63 आहे. मेनी या चक्रीवादळ कोणत्या देशात आलेले आहे? मेनी हे चक्रीवादळ फिलिपाईन्स या देशामध्ये आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील गुरु घासीदास तोमरपिंगल अभयारण्याला टायगर रिझर्व घोषित करण्यात आलेले आहे? टायगर रिझर्व घोषित करण्यात आलेले आहे. याचं उत्तर असणार आहे छत्तीसगड या राज्यामधील गुरु घासीदास तोमरपिंगल या अभयारण्याला टायगर रिझर्व घोषित करण्यात आलेले आहे आणि हे 56व्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, दुबई स्पोर्ट्स काउन्सिलच्या स्पोर्ट्स ॲम्बॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, सानिया मिर्झा आणि हरभजन सिंग या दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर हे भारतात कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? पहा, हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर हे लेह या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, युनिव्हर्स 2024चा किताब कोणी पटकावलेला आहे? पहा, मिस युनिव्हर्स 2024चा किताब हा व्हिक्टोरिया केजर या महिलेने पटकावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महिला आशियाई चॅम्पियनशिप हॉकी करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? पहा, याचं उत्तर आहे भारतीय संघाने हे विजेतेपद पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, 50वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद ही कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? याचं उत्तर आहे गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रण आणि महालेखापरीक्षक पदी के संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन हे कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? जगातील पहिल्या महिला बस डेपोचे सखी डेपोचे उद्घाटन हे दिल्ली या शहरामध्ये करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सलन्सचा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलेले आहे? कोणत्या देशाने? गयाने या देशाने सन्मानित केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, टाटा स्टील चेस इंडिया ब्लिटचे नवीन विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? याचं उत्तर असणार आहे मॅग्नस कार्सन या खेळाडूने पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक पटकावलेले आहे? 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे? ओडिसा राज्याने पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशामध्ये संरक्षण, व्यापार आणि ऊर्जासह 5 करारांवर स्वाक्षरी केलेल्या आहेत? भारत आणि कोणत्या देशाने संरक्षण, व्यापार आणि ऊर्जा यासारख्या